श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील ह्या आधीचे क्वेश्चन्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर 1.13. म्हणजे इथं एक फिगर आपल्याला दिली आहे आणि इथं क्वेश्चन्स दिलेले आहे. ह्याच्या मदतीने ह्याची काय आन्सर द्यायची आहे. आता आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया ह्याच्यामधला. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी. आता रे आर पी तुम्ही बघितलात तर इथं आहे, राईट. म्हणजे इथून इथंपर्यंत हा रे आर पी आहे. ह्याचा अपोजिट रे लिहायचा आहे. अपोजिट रे म्हणजे बरोबर ह्या साईडला, राईट. म्हणजे आता अपोजिट कोणतं होणार आहे? रे आर टी, राईट. आर एस एक होतो आणि आर टी एक होतो इथून ह्या साईडला. म्हणजे एक आर एस एक होणार आहे आणि आर टी एक होणार आहे. म्हणजे आपलं आन्सर बघा कसं होतं. तर रे आर एस किंवा रे काय आर टी. ओके, आता सेकंड क्वेश्चन बघा ह्यामधीलच. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. आता रे पी क्यू मी आधीच हे इरेज करून घेते. रे पी क्यू म्हणजे इथून इथंपर्यंत हा, राईट. इथून इकडं पुढं. आणि रे आर पी म्हणजे इथून इथं पुढं असं, राईट. आता ह्याचं इंटरसेक्शन लिहायचं आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन असणार. आता तुम्ही इथून इथंपर्यंत पी क्यू आहे आणि आर पी म्हणजे इकडं सगळीकडं असं होतं. मग कॉमन काय येतं? तर हे कॉमन येणार आहे यामध्ये, राईट. म्हणजेच काय येणार आहे? रे पी क्यू हे कॉमन येणार आहे. म्हणजे आपल्या ह्याचा आन्सर काय होत आहे? रे पी क्यू. का तर हा काय कॉमन येतो, रे पी क्यू. आता थर्ड बघा काय आहे. राईट द युनियन सेट ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर. म्हणजेच पी क्यू सेगमेंट म्हणजे इथून इथंपर्यंत हा रे नाही, त्यामुळे इथून इथंपर्यंत हे काय सेगमेंट पी क्यू. आणि सेगमेंट क्यू आर म्हणजेच काय? इथून इथंपर्यंत असं ही सेगमेंट. ओके, आणि ह्याचा युनियन सेट लिहायचा आहे. युनियन सेट म्हणजे हे सगळा सेट होणार, बरोबर. म्हणजे दोन्ही मिळून जे सेट असणार आहे त्याला काय म्हणायचं? युनियन सेट म्हणायचं. म्हणजे सेट पी क्यू आणि सेट क्यू, सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट क्यू आर याचा युनियन सेट येणार आहे काय? सेगमेंट क्यू आर, राईट. का तर हे दोन युनियन सेट म्हणजे काय? दोन्ही मिळून जे होईल ते. म्हणजेच ह्याचा आन्सर काय आलं? सेगमेंट क्यू आर. ओके, आता फोर्थ नंबर आपण बघूया. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज ए सबसेट. म्हणजे आपल्याला असे रेज सांगायचे आहेत की ते रेज काय सेगमेंट क्यू आर हे सबसेट आहेत हे दर्शवतात. ओके, आता सेगमेंट क्यू आर म्हणजे इथून इथपासूनचे अंतर. ओके, आता हा सबसेट आहे कोणत्या कोणत्या रेजचा तो सांगायचा आहे. तर आपण असं लिहू शकतो की इथून इकडं असं म्हणजे रेज क्यू आर किंवा काय रेज आर क्यू, राईट. हे दोन्हीही काय म्हणजे सबसेट होतात. ह्या रेजचे काय क्यू आर हा सबसेट होतो. ओके, म्हणजे आपलं ह्याचा आन्सर बघा काय येतंय. तर रे आर क्यू अँड रे क्यू आर हे दोन्हीही रेज येतात. हे दर्शवतं की सेगमेंट क्यू आर हा सबसेट आहे याचा. आता फिफ्थ नंबर बघा. राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. आता आर हा पॉइंट इथं आहे. ओके,
त्याचा आपल्याला काय अपोजिट रेज लिहायचे आहेत की म्हणजे कॉमन पॉईंट्स त्याचा आर असेल असं. अपोजिट म्हणजे आता तुम्ही बघितलं तर एक होणार आहे रे आर पी. आता इकडचा आपण घेतला तर इकडचं अपोजिट होणार आहे रे आर एस, राईट. आणि एक होणार आहे रे आर टी असं जर घेतलं तर इकडचं काय होणार आहे आर क्यू, अपोजिट पेअर. म्हणजेच रे आर पी अँड आर पीचा कोणता आर एस घेऊ आपण, रे आर एस. आता दुसरा पेअर होतोय रे आर टीचा आर क्यू, रे आर टी अँड रे आर क्यू, रे आर टी अँड रे आर क्यू. ओके. आता आपण नेक्स्ट पुढचा बघूया. राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट यस. आता यस म्हणजे इथं पॉइंट हा आला, राईट. आता ह्याचे कॉमन एंड पॉइंट्स यस असणारे टू रेज लिहायचे आहेत. ओके. म्हणजे हा एंड पॉइंट पाहिजे, म्हणजे इथून इकडं आणि इथून इकडं. म्हणजे असे टू रेज कोणते होणार आहेत तर रेज यस आर आणि रेज यस टी. तर आपण त्याचा आन्सर काय लिहूया, रेज यस आर आणि रेज यस टी. आता रेज यस पी ही होतो, रेज नंतर यस क्यू हाही होतो, का तर ह्याचा कॉमन पॉइंट काय येतो यस येतो. ओके. आता आपण 7th बघूया. 7th नंबर काय आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे यस पी अँड रे यस टी. आता रे यस पी आणि रे यस टी. ओके. रे यस पी म्हणजेच इथून इथपर्यंत आणि रे यस टी म्हणजेच इथून इथपर्यंत, बरोबर आहे, इकडून इकडं पुढं असं. त्याचा इंटरसेक्शन लिहायचं आहे. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन, बरोबर आहे. तर ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर कॉमन काय येतंय तर यस हा पॉइंट कॉमन येतोय, बरोबर आहे. म्हणजे आपले आन्सर काय आलेला आहे पॉइंट यस. पॉइंट यस. ओके. का तर हा कॉमन आलेला आहे पॉइंट म्हणून. क्वेश्चन नंबर 6 बघा. आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर 1.14. आता आपल्याला इथे एक फिगर दिलेली आहे आणि इथं क्वेश्चन्स दिलेले आहेत, ह्याच्या सहाय्याने त्याची काय आन्सर लिहायचे आहेत. आता फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. आता इथं पॉइंट बी दिलेला आहे, त्याच्या इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावर असणारे पॉइंट्स आपल्याला सांगायचे आहेत. आता तुम्ही बघितलं तर बी पासूनचे ए पर्यंतचे अंतर जेवढे आहे तेवढेच बी पासूनचे सी पर्यंतचे अंतर आहे. म्हणजेच कोणता पॉइंट ए अँड पॉइंट सी हे काही इक्विडिस्टन्स पॉइंट आहेत. अजून कोणतं तुम्ही होतंय बी पासूनचे पी पर्यंतचे जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर काय बी पासूनचे डी पर्यंतचे आहे. म्हणजे आपला दुसरा आन्सर काय येते पॉइंट पी अँड पॉइंट डी. ओके. आता आपण आन्सर लिहून घेऊया. तर कोणतं पॉइंट ए अँड पॉइंट सी अँड पॉइंट सी. अजून कोणतं पॉइंट पी अँड पॉइंट डी. पॉइंट पी अँड पॉइंट डी. आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन काय आहे, राईट ए पेअर पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू. आता इथं पॉइंट क्यू आहे, ह्याचं इक्विडिस्टन्स जे पॉइंट आहेत ते लिहायचे आहेत.
आता तुम्ही बघितलं तर क्यू पासूनचे यू जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर काय क्यू पासूनचे एल प्रेमचे आहे. म्हणजे हे काही इक्विडिस्टन्स पॉईंट झालेत, राईट. आणि अजून कोणते पॉईंट्स आहेत तर आर, क्यू पासूनचे जेवढे अंतर आहे तेवढेच काय पी प्रेमचे, क्यू पासूनचे पी प्रेमचे अंतर आहेत. आता हे दुसरे 2 पॉईंट्स झालेत. त्यामुळे आपला आन्सर बघा काय येते. तर पॉईंट कोणते, पॉईंट यू अँड एल, यू अँड पॉईंट एल आणि अजून दुसरा पॉईंट येतोय पॉईंट आर अँड पॉईंट कोणता येतोय तर पी. ओके. आता थर्ड नंबर बघा, फाइंड डिस्टन्स यू व्ही, डिस्टन्स पी सी, डिस्टन्स व्ही बी आणि डिस्टन्स यू एल. आता आपल्याला ह्या फिगरवरून काय हे डिस्टन्स काढायचं आहे. आता तुम्ही बघितलं तर हे यू पॉईंट इथं येतोय, राईट. आता इथं आपल्याला नंबर दिला नाही, पण इथं -4 आहे, इथं -6 आहे. त्यामुळे इथं काय ह्याचा यूचा कोऑर्डिनेट येणार आहे -5. ओके. आता व्ही इथं दिलेला आहे हा पॉईंट, बरोबर. तर इथंही कोऑर्डिनेट व्हीचा दिलेला नाही, पण इथं 4 आहे आणि इथं 6 आहे. त्यामुळे हा नंबर इथं किती 5 येणार आहे. त्यामुळे फर्स्ट आता आपण याचं डिस्टन्स काढून घेऊया, डिस्टन्स यू व्ही. ओके. आता फर्स्ट याचा कोऑर्डिनेट लिहूया, कोऑर्डिनेट ऑफ यूचा कोऑर्डिनेट आहे -5, नंतर कोऑर्डिनेट ऑफ व्हीचा कोऑर्डिनेट आहे 5 आणि आता डिस्टन्स आपण काढूया, डिस्टन्स यू व्ही. आता डिस्टन्स यू व्ही काढताना काय मोठं जे आहे त्यातून छोटी संख्या मायनस करायची. यामधील 5 मोठा आहे का तर हा पॉझिटिव्ह नंबर आहे. 5 -5. ओके. आणि 5 मायनस काय होतं प्लस होतं, म्हणून +5 इज इक्वल टू किती 10. म्हणजे डिस्टन्स यू व्ही किती 10 आलेला आहे. आता आपल्याला डिस्टन्स पी सी काढायचं आहे. ओके. डिस्टन्स पी सी. आता फर्स्ट आपण कोऑर्डिनेट लिहून घेऊया, कोऑर्डिनेट ऑफ पीचा कोऑर्डिनेट किती येतोय तर -2 येतोय, राईट, -2. आणि कोऑर्डिनेट ऑफ सीचा कोऑर्डिनेट येतोय किती तर 4. ओके, 4. आता डिस्टन्स पी सी इज इक्वल टू ह्यामधील मोठी संख्या 4 आहे, 4 -2. 4 -2 म्हणजेच आता काय मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. 4 + 2 इज इक्वल टू 6. डिस्टन्स पी सी किती 6 आलेला आहे. आता पुढचा डिस्टन्स कोणता आपल्याला फाइंड करायचा आहे, डिस्टन्स व्ही बी. ओके, डिस्टन्स व्ही बी. आता फर्स्ट कोऑर्डिनेट लिहून घेऊया आपण, कोऑर्डिनेट ऑफ व्हीचा कोऑर्डिनेट किती आहे तुम्ही या फिगरमध्ये बघितलं तर 5. ओके, 5. नंतर कोऑर्डिनेट ऑफ बीचा कोऑर्डिनेट किती आहे तर 2. ओके, 2. आता डिस्टन्स व्ही बी इज इक्वल टू मोठी संख्या ह्यामधील 5 आहे, म्हणजेच 5 - 2 तर किती 3 होते. ओके, डिस्टन्स व्ही बी 3 होते. आता पुढचं डिस्टन्स आपल्याला कोणता काढायचा आहे तर डिस्टन्स यू एल. ओके, यू एल. आता फर्स्ट आपण कोऑर्डिनेट लिहून घेऊया याचे, कोऑर्डिनेट ऑफ यूचा कोऑर्डिनेट किती आहे तर -5. ओके, -5. आणि कोऑर्डिनेट ऑफ एलचा कोऑर्डिनेट किती आहे तर इथं काही दिलेलं नाही आहे, पण इथं -3 -4 म्हणजे इथं किती येणार आहे -3 येणार आहे.
म्हणजेच काय -3 आणि डिस्टन्स UL इज इक्वल टू आता -3 आणि -5 यामधील संख्या मोठी कोणती येणार आहे तर -3 का तर हा निगेटिव्ह नंबर आहे. -3 -5 म्हणजेच -3 मायनस प्लस होतं म्हणजेच +5 आणि मायनस प्लस करताना आपण मायनस करायचं आहे चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच काय येणार आहे तर 2. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपले प्रॅक्टिस सेट 1.2 शिकून काही कंप्लीट झाला आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.